लहानपणी खेळलेला संगीत खुर्ची हा खेळ खूप दिवसांनी खेळला आणि फिरलो छत्रपती शिवाजी महाराज या उद्यानात. पुण्याला आलो तेव्हापासून वाटत होतं एखादं पुस्तक घ्यावं म्हणून ड्युटीला जातानाच आलो या दुकानात. बरेच पुस्तक बघल्यावर शेवटी बाबासाहेबांची आत्मकथा घेतली. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आलो राजांच्या पुतळ्या पुढे असलेल्या वडगाव शिरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फिरायला. मध्ये पाऊल टाकल्यावर दिसली ही रेल्वे आणि तिची पटरी, जी रेल्वे आपल्याला पूर्ण उद्यानाचे सफर करून देते. जागोजागी पाण्याची सोय असून उद्यानात भरपूर असे झाडं आहेत जे की शुद्ध ऑक्सिजन देतात आणि तो परमानंद घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. फिरताना दिसलं की फुटपाथचं काम चालू आहे आणि त्याच्या बाजूलाच मधोमध गगना एवढी उंची असणारा हा झेंड्याचा खांब. इथे जागोजागी हे लाकडी सोफा असून एक थिएटर पण आहे ज्यात आपण काहीतरी बघू शकतो. या हिरवळीमध्ये आतमध्ये म्युझिकल कारंजे असून या उंच उंच बिल्डिंगकडे बघून असं वाटतंय जसं काय ते आपली थट्टा करताय जणू. महाराजांच्या जीवनातली प्रत्येक घटना एक एक करून या फलकावर संपूर्ण माहितीसह सांगितली आहे. त्यातीलच एक बाईची छळ काढल्यामुळे राजे त्याला शिक्षा देतानाचा हा फलक. ह्या पट्टीवर आपण बिंदास्त फिरू शकतो रेल्वे बंद असल्यामुळे, पण खरंच भारी आहे बरं का उद्यान. पुढे आल्यावर इथे एक विश्रामगृह असून सायंकाळी पुणेकर वॉकिंगला येतात. इथे व्यायामासाठी सगळे साधनं आहेत, त्यातलं मी पण उचलून पाहिलं. हे आहे फुलराणी स्टेशन, ज्या ठिकाणी रेल्वे थांबते. हिला 2 डबे असून तिसरं इंजिन आहे जे की मेट्रो सारखं दिसते.